श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्त हो, तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामीने पूर्ण करू देत आणि तुम्हा सर्वांना सुखात ठेवू दे स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा महत्त्वाचा विषय आहे बघा. सध्या परीक्षेचा अभ्यास मुलं करत असतील आणि पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा असणार, त्यामुळे मुलं खूप अभ्यास करतात, पण नेमकं परीक्षेच्या वेळी थोडं आठवतं, कधी मध्ये आठवत नसतं आणि मुलं एक्झामच्या वेळी घाबरून जातात. त्यामुळे काय करायचं आहे, एकदम सोपे उपाय तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्हाला करायचे आहेत. बघा, नंबर 1, परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर प्रश्नाचे उत्तर आठवत नसेल तर जवळ कापूर व तुरटी ठेवायची आहे. म्हणजे मुलं तुमची परीक्षेला जाणार तेव्हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जरासा कापूर, म्हणजे भीमसेन कापूर खूप उत्तम आहे, आणि थोडंसं तुरटी बांधून एका पिशवीमध्ये खिशात ठेवायला द्यायचे आहे, म्हणजे लगेच उत्तर आठवतील. नंबर 2, परीक्षेच्या आधी अगरबत्ती लावून 1 ते 9 रामरक्षा ओव्या म्हणून मंदिरात जाऊन वाचायच्या आहेत आणि वाचताना 2 अगरबत्त्या मंदिरात लावायच्या आहेत. आणि ती जराशी विभूती पडलेली असेल तर ती एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये विभूती घ्यायची आहे आणि खिशात बांधून न्यायची आहे. परीक्षेला जाताना कागद नेऊ नका, कारण त्यांचा गैरसमज होईल कॉफी. म्हणून काय करायचे, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये तुमच्या मुलांना न्यायचं आहे. आधी सांगितले कापूर व तुरटी दोन्ही पण प्लॅस्टिकच्या पिशवीमधून, आणि रक्षासुद्धा प्लॅस्टिकच्या पिशवीमधून, काही न्यायला हरकत नाही. आता पेपरला जाण्यापूर्वी काय करायचं आहे बघा. सोमवार पेपर असेल आणि त्या दिवशी सोमवार असेल तर घरातून बाहेर जाण्यापूर्वी आरशात चेहरा बघायचा आहे आणि शिवलिंगावर एक बेलपत्र वाहून पेपरला जायचं आहे. आणि मंगळवारी पेपर असेल त्या दिवशी हनुमानाच्या मूर्तीला गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे व स्वतः खायचा आहे. बुधवार जर असेल पेपर तर श्री गणेशाला वंदन करून मोतीचूर्ण लाडू वाहून प्रसाद स्वतः खायचा आहे. गुरुवारी पेपर असेल त्या दिवशी कपाळावर केसरी गंधाचा टिळा लावून सोबत पिवळा रुमाल ठेवायचा आहे आपल्या खिशात. आणि शुक्रवारी पांढरा पोशाख घालायचा आहे. परीक्षेच्या दिवशी कच्चे दूध भातात घालून देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, तो प्रसाद घ्यायचा आहे आणि परीक्षेला जायचं आहे. आणि शनिवारी पेपरला जाताना खिशात राई म्हणजेच मोहरीचे 7 ते 8 दाणे खिशात ठेवायचे आहेत. एवढे उपाय केल्यानंतर पेपरला गेल्यानंतर तुम्हाला पटापट उत्तर आठवतील. हा स्वामींचा उपाय आहे, करून नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर अशा छान छान माहितीसाठी सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओ अशाच एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.